नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, 1 जानेवारीला माझ्या चॅनलवरती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याकरता जी मानसिकता लागते ती येण्याकरता म्हणून एक मेडिटेशन आपण टाकलेलं आहे. अनेक अशा वेगवेगळ्या भावना आहेत, अनेक वेगवेगळे आपले स्वतःकडे बघण्याचे दृष्टिकोन आहेत की ज्याच्यामुळे आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट होतो आणि त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. आपल्याला जरी तो जाणवला नाही तरी समोरच्या माणसाला आपला कमी असलेला आत्मविश्वास हा नक्की जाणवतो. अशा काही भावनांविषयी आपण आता बोलणार आहोत, जेणेकरून या वर्षामध्ये आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करण्याकरता म्हणून लागणारी मानसिकता येण्याकरता आपण काम करू शकतो जोमाने. आज आपण जी भावना बघणार आहोत ती म्हणजे स्वतःविषयीची लाज. स्वतःविषयी लाज वाटणं म्हणजे कमीपणा वाटणं किंवा स्वतःच आपण आपल्याला न आवडणं. आता एक केतकी नावाची मुलगी होती बरं का. ती जरा अशी सावळी होती आणि तिचा मोठा भाऊ मात्र खूप गोरा होता. ह्या केतकीला लहानपणापासून म्हणजे कळायला लागल्यापासून सारखं असं ऐकवलं जायचं, दादा बघ कसा गोरा आहे, तू बघ कशी काळी. कोणी मजेत म्हणत असेल, थट्ट्याने म्हणत असेल, सहजही म्हणत असेल, पण हळूहळू ते जे काही सारखं वाक्य तिच्या कानावर पडायचं त्याने तिला हळूहळू स्वतःच्या रंगाची लाज वाटायला लागली. आणि मग ती इतकी लाज तिला वाटायला लागली की तिला बाहेर सगळ्यांमध्ये दादाबरोबर जाणं हे कमीपणाचं वाटायला लागलं. आणि मग ती निराशा हळूहळू वाढत गेली. ही जी काही भावना आहे तिच्या मनामध्ये येणारी ती म्हणजे स्वतःविषयीची लाज. एका दुसऱ्या केसबद्दल मी असं सांगते की त्याच्या वडिलांना खूप वाटत होतं की त्याने शिकावं, भरपूर शिकावं, आणि ते स्वतः शिकलेले नसल्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलाने शिकावं आणि त्याच्याकरता वाटेल ते मदत करायला किंवा खर्च करायला ते तयार होते. पण असं झालं की त्याला शिकण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता किंवा त्याला ते जमायचं नाही, त्याचं ते लक्षात राहायचं नाही, आणि त्यामुळे जे काही स्वप्न बाबांच्या मनामध्ये होतं ते तो पूर्ण करू शकला नाही. आणि ह्याची खंत त्याला बरेच वर्ष मनामध्ये होती आणि त्याच्यामुळे त्याला स्वतःची लाज वाटायची की काय बाबांची ही एवढीशी इच्छासुद्धा माझ्याकडनं पूर्ण झाली नाही. असं म्हटल्यानंतर असे विचार जेव्हा मनात यायचे, मागचं सगळं आठवायचं, बाबांनी बोललेली वाक्य आठवायची, आपल्याचे आत्ताचं शिक्षण तो बघायचा, तेव्हा त्याच्या मनामध्ये सतत स्वतःविषयीची लाज ही भावना निर्माण व्हायची. कधी कधी असं होतं की तुम्हाला उगीचच म्हणा किंवा काही कारणाने म्हणा समोरच्या व्यक्तीकडनं रिजेक्शन फेस करायला लागतं की तुम्हाला नाही ही काही चांगली नाही वगैरे असं ऐकून घ्यायला लागतं. हा चांगला नाही असा त्यांचा एकूण विचार असतो, त्या पद्धतीने तुम्हाला वागवलं जातं. अशा वेळेलासुद्धा आपल्याला स्वतःबद्दल खूप लाज वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जे आपण कोणाशी बोलू शकत नाही की काही काही वेळेला अशा काही प्रकारच्या इच्छा आपल्या मनात निर्माण होतात, अशा काही प्रकारची एक मोह आपल्याला पडतो आणि त्याविषयीचे विचार सतत मनात येत राहिले तरी त्यानेसुद्धा आपल्या मनात स्वतःविषयी लाज ही भावना निर्माण होते की अरे हे चुकीचं आहे, मला माहिती असून अशा पद्धतीचे विचार मी कसं काय करू शकतो किंवा कशी काय करू शकते. असं सतत मनामध्ये येत राहिल्याने स्वतःविषयी लाज वाटतं. मग त्याच्यातनं न्यूनगंड तयार होतो, कमीपणा तयार होतो आणि आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलत जाते. अनेक अशी बाकीची कारणं आहेत की ज्याच्यामुळे स्वतःची लाज वाटते. आपण चुकून एखादी कृती करून जातो, चुकून एखाद्याला काहीतरी बोलून जातो. आपण माणसं आहोत, आपण काही 100% परफेक्ट वागू शकत नाही. मग काहीतरी आपल्या हातनं चुकतं, काहीतरी बोललं जातं. मग आपल्या हातनं कसं चुकलं हे भूतकाळामध्ये घडलेल्या अनेक घटना सारख्या आठवून आपल्याला सारखी लाज वाटत राहते. म्हणून ही स्वतःविषयी लाज वाटणारी भावना आहे ना, ही आपल्याला हील करायला हवी. कारण भूतकाळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तर आपण आत्ता जाऊन बदलू शकणार नाही, पण त्याचा जो काही मनावर परिणाम झालेला आहे, सारखी स्वतःविषयीची लाज वाटते, कमीपणा वाटतोय, ती भावना आपण हील करून त्याची तीव्रता कमी करू शकतो. आणि जेव्हा त्याची तीव्रता कमी होईल तेव्हा अर्थातच आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होईल, आपल्या बोलण्या चालण्यावर परिणाम होईल,
एकूण सगळ्याच आस्पेक्टवर आपल्या परिणाम होईल. आणि म्हणून जानेवारी 1 तारखेला 1 जानेवारी 2026ला जे मेडिटेशन टाकलेलं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता येणारी मानसिकता येण्याकरता ते मेडिटेशन तुम्ही जरूर ऐका. आणि ही जी भावना आहे, स्वतःविषयी वाटणारी लाज, जी आपण मनमोकळेपणाने खरं तर बोलू पण शकत नाही कोणाशी, ती हील करा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व प्रभावी होण्याकरता नक्की काम करा. धन्यवाद.